चला रोल का सर, आज विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली आहे, त्याचबरोबर काही अन्य ठिकाणी देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी. काय नेमकं सगळा प्रकार आहे? सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता. मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली होती. परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली. आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते. परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे. सर, नेमकं वारंवार अशा पद्धतीचा खरं तर मेल येताना पाहायला मिळतात. या अगोदर देखील अशा पद्धतीचं हायकोर्टानं उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी हे होतं, जेव्हा एखाद्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये शांततेनं ते देश किंवा राज्य चालत असतं तर अशा वेळेस तिथल्या नागरिकांना तिथलं प्रशासन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न काही संघटनांच्या माध्यमातून होत असतो, काही विकृत व्यक्तींच्या माध्यमातून होत असतो. परंतु आपला देश आणि आपलं राज्य पूर्णपणे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरक्षित आहे. आणि आज जे काही ह्या पद्धतीची घटना घडली त्याची तातडीनं दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्यात आल्या आणि आता संपूर्ण चेकिंग जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे. नेमकं कोणाशी संबंधित हे काही संघटनांचं नाव वगैरे अजून तो नेमका कोणत्या आयडी वरनं मेल आला ते डिटेक्ट झालेलं नाही की हा आयडी कोणी त्या ठिकाणी वापरलेला आहे. परंतु चौकशी अंती निश्चितपणे आपल्याला कळेल. सर, विशेष करून मिसाईलचा वापर आहे आणि इतर ज्या ठिकाणी तुम्ही म्हणालात की मेलमध्ये इतर ठिकाणी त्यांची पण सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे का? कारण तिथलेही कर्मचारी आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी पोहोचत असतात. नाही, तिथले देखील कर्मचाऱ्यांना प्रवेश देणं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सुरक्षा तपासणी अजून त्या ठिकाणी सुरू आहेत, परंतु घाबरण्याचं कुठलंही कारण त्या ठिकाणी नाहीये. लवकर संपूर्ण ठिकाणची सुरक्षा तपासणी त्या ठिकाणी आटपेल. सर, या मेलमध्ये विशेष करून मिसाईलचा उल्लेख आहे तो केलेला पाहायला मिळतं, कारण की एकीकडे युद्ध सुरू आहे, दुसरीकडे मिसाईलचा वापर केला जाईल असं देखील मेलमध्ये म्हटलं असं सांगण्यात येतं. नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो, परंतु सर्व सुरक्षितता त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं बाळगण्यात आलेल्या आहे. योगायोगानं आता दुसऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आली असेल. परंतु आज तपासणी अंती हे लक्षात आलेलं आहे की हा मेल त्या ठिकाणी खरा नसून खोटा आहे आणि तपासणी जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे. माझं पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान आहे की कुठली भीती त्या ठिकाणी बाळगू नये. कर्मचाऱ्यांनी देखील आपण रूटीन काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. बता दीजिए सर कि मेल आया हुआ है और उसमें बताया गया है कि विधान भवन सहित मुंबई के जो 4 प्रमुख जगह है उनको बम से उड़ाया जाएगा. क्या अब तक जानकारी? आज सुबह लगभग 7 बजे सुबह ऐसा मेल प्राप्त हुआ था और अलग अलग जगहों पे विधान भवन पकड़ के कुछ अलग जगहों पे भी इस टाइप की मेल्स के द्वारा धमकी प्राप्त हुई थी. प्रशासन ने पुलिस प्रशासन ने उस पर दखल ली और पूरी इंक्वायरी पूरा चेकअप वहाँ पे लगभग हो गया है और आखिर में ऐसा पता चल रहा है कि ये मेल शायद खोटा हो. मेल किसके तरफ से भेजा गया था, किस आईडी का इस्तेमाल किया गया था, उसको लेकर कुछ जानकारी मिल पाई है? अभी तक उस अंतिम डिटेक्शन पे हम लोग पहुंचे नहीं हैं, पर जरूर इसका पता लग जाएगा. थैंक यू.